नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील कुंभेजा परिसरातील कॅनॉल पट्टीजवळ असलेल्या एका शेत वस्तीवर दरोडा। परंडा तालुक्यातील कुंभेज परिसरात कॅनॉल पट्टीजवळ असलेल्या एका शेत वस्तीवर मध्यरात्री 5 ते 6 सशस्त्र दरोडेखोरांनी भीषण दरोडा टाकला। या घटनेत घराचे मालक तथा माजी सैनिक विश्वनाथ जगताप वय 70 वर्षे दरोडेखोरांशी 2 हात करताना गंभीर जखमी झाले आहेत। दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शनिवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 5 ते 6 सशस्त्र दरोडेखोरांनी कॅनॉल पट्टीलगत असलेल्या जगताप यांच्या वस्तीवर हल्ला केला। दरोडेखोर घरात घुसल्यानंतर जगताप यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले। या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे रक्ताच्या थारोळ्यात पडले। घरातील सोने, चांदी, दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी जगताप यांना तात्काळ परंडा व त्यानंतर बार्शी येथील रुग्णालयात हलवले। प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। आरोपी शोधण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन राबविले जात आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।